9 तारखेला रोहित पवार अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहेत। विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागे काय झालं, ते दादांच्या अपघाताच्या दिवशी विमानामध्ये काय घडलं, त्या सगळ्याचा खुलासा रोहित पवार 9 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये करणार आहेत आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। दादांच्या विमान अपघातासंदर्भात अनेकांनी अनेक तर्कवितर्क लढवली। चर्चा अपघात की घातपात इथपर्यंत पोहोचली। अगदी सर्वसामान्य लोकांबरोबरच दादांचे आमदार, दादांचे नेते, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा विमान तिरकं कसं झालं यावर शंका वाटत असल्याचं म्हटलं। खरं तर शरद पवारांनी अपघाताच्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये काही घातपात नाही, यामध्ये राजकारण आणू नका असं आवाहन केलं होतं। मग रोहित पवार असं का म्हणतात? विमानामध्ये काय घडलं ते समोर आणणार। रोहित पवार यांनाही या अपघातासंदर्भात काही शंका आहे का? खरं तर विमानाचा ब्लॅक बॉक्स, एटीसीचा पायलटशी झालेला अगदी शेवटच्या क्षणी झालेला संवाद, तुटलेला संपर्क हे सगळं आपल्या समोर आले। CID याचा तपास करते। मग रोहित पवार सध्या कसले पुरावे गोळा करतायत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले पायलट्स, क्रू मेंबर, सुरक्षा रक्षक यांच्या कुटुंबियांची रोहित पवारांनी भेट घेतली आहे। विमान कंपनीकडून त्यांनी माहिती मागवल्याचं देखील म्हटलं आणि त्यामुळे अपघाताच्या दिवशी विमानामध्ये काय घडलं याविषयी रोहित पवारांकडे अशी काय माहिती आहे, ते काय वेगळं सांगणार आहे याकडे लक्ष असेल। दादा मुंबईमधून निघाले तेव्हाचं CCTV फुटेज आम्हाला दाखवा। ज्या विमानामध्ये ते बसले तेच विमान कोसळलं का? त्या विमानाची शेपटी कोणत्या कलरची होती? विमानामध्ये नक्की किती लोक होते याचीही उत्तरं जनतेला हवी आहेत। रोहित पवार याची उत्तरं देतील असं लोकांना वाटतं। अजितदादा लोकप्रिय नेते होते, त्यांच्या अपघाती निधनानं लोक धक्क्यात आहेत आणि अशावेळी दादांच्या विमानाला नेमका अपघात झाला कसा याचं सत्य बाहेर येणं आवश्यक आहे। रोहित पवार 9 तारखेला ते सत्य मांडतील। वाट पाहूयात 9 तारखेची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।